नमस्कार. आता आपण संस्कृत वाङ्मय हा भाग थोडासा अभ्यासाला घेणार आहोत. मी एक ओव्हरव्ह्यू म्हणजे थोडक्यात मी संस्कृत वाङ्मय हे घेणार आहे. याच्यासाठी तुम्हाला जे पुस्तक उपलब्ध असेल तेही मी सांगून ठेवतोय की महाराष्ट्र शासनाचं जे आपल्या अभ्यास मंडळाचं पुस्तक येतं 12वीचं संस्कृतचं पुस्तक, तर ह्या 12वीच्या संस्कृतच्या पुस्तकाच्या मागं जुनं सिलेबसचं पुस्तक, कारण नवीन मला माहीत नाही, पण जे जुन्या सिलेबसचं पुस्तक आहे म्हणजे जे 2000 सालामध्ये वापरलं जात होतं, त्याच्यानंतर अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे 2018पर्यंत जे पुस्तक आहे संस्कृतचं उपलब्ध, तर ह्याच्या मागच्या बाजूला परिशिष्ट असतात. त्या परिशिष्टांमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला सखोल वाचायला मिळेल आणि अधिक माहिती ही तुम्ही स्वतःहून वेगवेगळ्या पुस्तकं वाचून जमवणार आहात. तर या ठिकाणी आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहे. तर यातला पहिला भाग आहे की संस्कृत वाङ्मयाची माहिती का घ्यायची. आपण जेव्हा बघितलं होतं की जगामधल्या विविध संस्कृती आणि यानंतर भारताच्या संस्कृतीची ओळख ही आपल्याला करून घ्यायची आहे. आपण बघितलं होतं इतिहासाचे 2 भाग. त्यातला एक भाग म्हणजे पाश्चात्य इतिहासकारांनी लिहिलेला भारताचा इतिहास आणि दुसरा म्हणजे भारतीय इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास. त्यातला आपण भारतीय इतिहासकारांच्या दृष्टिकोनातला इतिहास बऱ्यापैकी कमी बघत आहोत आणि जास्तीत जास्त एकतर पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेला किंवा पाश्चात्य विद्वानांच्या प्रभावाखाली भारतीय विद्वानांनी लिहिलेला हा इतिहासाचाच भाग हा आपण जास्ती बघतो. याचं कारण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला तोच भाग आहे आणि भारतीय वृत्तीचे जे इतिहासकार आहेत यांचा भाग हा भरपूर कमी आहे. परंतु त्यातूनही ज्या गोष्टी भारतीयांच्या बाजूनी आहेत त्या मी इथं ज्या अधिकृत दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात दिलेल्या त्याच गोष्टी मी मांडतोय आणि त्याखेरीज अन्य काही संदर्भ ग्रंथातलं ज्ञान हे या ठिकाणी मी देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करणार आहे ते म्हणजे अतिप्राचीन वाङ्मय आहे. आपल्याकडे आजकाल गुगल पंडित हे भरपूर झालेले आहेत आणि अर्धवट ज्ञान कुठून तरी उचलायचं आणि त्याच्यावर आधारित स्वतःची मतं अतिशय प्रभावी पंडित असल्यासारखी मांडायची अशा वृत्तीचेही लोक आहेत. उदाहरणार्थ एक मध्यंतरी संदेश वाचनात आला होता तो म्हणजे असा होता की संस्कृतमधला पहिला शिलालेख हा गुजरातमध्ये जुनागड या ठिकाणी सापडतो. शक राजा रुद्रदामन आहे त्याचं वर्णन त्याच्यात संस्कृतमध्ये केलेलं आहे. तर हा संस्कृतमधला पहिला शिलालेख सापडतो. हा इसवी सनानंतरचा आहे जेव्हा सम्राट अशोकाने जे स्तंभ उभे केलेले आहेत अशोक स्तंभ याच्यावर मात्र पाली भाषेतले शिलालेख सापडतात. मग पाली जुनी का संस्कृत जुनी यासारखे शिलालेख यासारखे व्हॉट्सअप लेख आजकाल प्रसिद्ध होत आहेत. तर वस्तुस्थिती आहे की संस्कृतमधला पहिला शिलालेख हा रुद्रदामन नावाचा शक राजा होता म्हणजे सिथियन राजा होता त्यांनी गुजरातमध्ये लिहिलेला सापडलेला आहे. न सापडलेल्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, सापडलेल्या गोष्टीबद्दलच आपण बोलतोय. त्याचबरोबर पाली भाषेतले शिलालेख हे त्याहीपेक्षा प्राचीन काळातले उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी सम्राट अशोकाच्या स्तंभापर्यंतही जायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा काही शिलालेखांची उपलब्धता आपल्याकडं आहे. परंतु शिलालेख जरी असले तरी प्रत्यक्ष जे वाङ्मय उपलब्ध आहे ते खूप प्राचीन काळापासूनचं वाङ्मय हे संस्कृतामध्ये उपलब्ध आहे. मग संस्कृत भाषेबद्दल 2 मतप्रवाह विविध वेगवेगळे येतात जे विरुद्ध जाणारे आहेत. उदाहरणार्थ संस्कृत या शब्दाचा अर्थ कशावर तरी संस्कार केलेली आणि मग असं म्हणतात की प्राकृत भाषा आधी होती आणि ह्या प्राकृतावरच संस्कार करून संस्कृत भाषा तयार झाली असा एक मतप्रवाह. आणि दुसरा मतप्रवाह होतो तो म्हणजे संस्कृत आधी होती आणि संस्कृतापासून प्राकृत भाषा तयार झाल्या. आता हा जो काही भाषेचा महत्त्वाचा प्रश्न येतो की संस्कृत आधीची का प्राकृत आधीची, तर ह्यामुळं आपण पहिल्यांदा संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपण संस्कृत किंवा भाषा ह्याच्यावरती आपण पहिलं लक्ष केंद्रित करूया. उपलब्ध माहितीनुसार संस्कृत ही पहिली भाषा असली पाहिजे. याचं कारण म्हणजे संस्कृत भाषेचे जे व्याकरणकार आहेत, व्याकरणकार हा त्यातल्या त्यात मराठी शब्द, संस्कृत शब्द याच्यासाठी वापरला जातो वैयाकरण. तर हे जे संस्कृत भाषेचे वैयाकरण आहेत
हे खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचं दिसतं. जसं यास्काचार्य ह्या नावाचा एक संस्कृत व्याकरणकार होऊन गेला. हे अतिप्राचीन काळातले आहेत. यांचा कालखंड सुमारे इसवी सन पूर्व 8वं शतक असं दिला जातो, परंतु निश्चित त्यांची कालगणना उपलब्ध नाही. आणि मग हे जर असेल तर व्याकरण संस्कृत भाषेचं इतक्या प्राचीन काळात केलं गेलं असेल तर नक्कीच ही भाषा आधीपासून इथं अस्तित्वात होती हे मानावं लागेल. आपण आता संस्कृत भाषेचे भाग बघणार. संस्कृत भाषा ही प्रामुख्याने 2 भागात विभागलेली आहे. पहिला जो भाग आहे त्याला म्हणतात वैदिक संस्कृत आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात लौकिक संस्कृत. वैदिक संस्कृत ही अतिप्राचीन भाषा, लौकिक संस्कृत ही त्या तुलनेमध्ये नवीन भाषा आहे. वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत यांच्यात काही व्याकरणाचे नियम हे वेगवेगळे जातात. मी काही संस्कृत भाषेमधला तज्ज्ञ नाही, परंतु जो काही संस्कृतचा थोडाफार अभ्यास केला त्याप्रमाणे असं लक्षात येतं की कृ हा जो धातू येतो ह्याचं मला कृण्वन्तो हे रूप लौकिक संस्कृतामध्ये मला मिळालेलं नाहीये, परंतु वैदिक संस्कृतामध्ये हे रूप आपल्याला बघायला मिळतं. वैदिक संस्कृतातलं ऋग्वेदातलं हे महत्वाचं वाक्य आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम. तर या ठिकाणी भाषा संस्कृतच आहे, परंतु ही भाषा ही लौकिक संस्कृतापेक्षा थोडीशी वेगळी जाते आणि म्हणून याला वैदिक संस्कृत असं वेगळं भाषेचं नाव आहे. आश्चर्यजनक गोष्ट आहे ती म्हणजे ह्या वैदिक संस्कृताचं प्राचीन इराणी भाषेबरोबर म्हणजे पर्शियन भाषेबरोबर बरंचसं साम्य आहे. पारशी लोकांचा जो धर्मग्रंथ त्याचं नाव आहे झेंद अवेस्ता. तर ह्या झेंद अवेस्तामध्ये जी भाषा वापरलेली आहे त्या भाषेचं आणि वैदिक संस्कृतचं खूप साम्य आहे. या ठिकाणी आपण मानतो त्याप्रमाणे ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ, परंतु पारशी लोक मानतात आणि पाश्चात्य इतिहासकार मानतात काही त्याप्रमाणे झेंद अवेस्ता हा पहिला ग्रंथ, तर तोही अतिप्राचीन आहे. याचं कारण म्हणजे आपण बघितलं होतं याच्या आधीच्या व्याख्यानावर एक झरतृष्ट किंवा झोरॅस्टर यांचा कालखंड निश्चित करता येत नाही. हा सुमारे इसवी सन पूर्व 800 पर्यंत मागे घेतला जातो. ऋग्वेदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऋग्वेदात कमीत कमी 3 सहस्त्र वर्षांपूर्वी तो लिहिला असावा असं पाश्चात्य विद्वान पण मानतात. भारतीय विद्वानांच्या मते ते 30,000 35,000 वर्षांपूर्वीपर्यंत पण ऋग्वेदाला घेऊन जातात आणि काही विद्वान म्हणतात की 30-35,000 हा अतिशय अलीकडचा कालखंड आहे. वेद हे अनादी आहेत आणि अनंत आहेत आणि ते अपौरुषेय आहेत. या शब्दांचा अर्थ सांगतो. अनादी म्हणजे ज्याला कधी सुरुवातच नाही, म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून ते अस्तित्वात आहेत. अनंत आहेत, सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे ज्याला अंतच नाही अशापर्यंत ते राहणार आहेत. आणि अपौरुषेय आहेत. काही जण अपौरुषेय याचा अर्थ स्त्रियांनी केलेले आहेत असं म्हणतात, तर तसं नाहीये. इथं पुरुष या शब्दाचा अर्थ जीववाचक आहे, म्हणजे मनुष्य निर्मित ते नाही आहेत, ते देवनिर्मित आहेत. आता याचं थोडंसं स्पष्टीकरण देतो की हे जे सगळे शब्दप्रयोग आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. आपण याचं वेदाच्या अभ्यासाच्या वेळेला स्पष्टीकरण या सगळ्यांचं घेणार आहे, परंतु इथं जो संदर्भ येतो तो म्हणजे भाषेचा. तर ऋग्वेदामध्ये जी भाषा वापरलेली आहे त्या भाषेचं आणि झेंद अवेस्तामध्ये जी भाषा वापरलेली आहे ह्या भाषेच्या व्याकरणामध्ये काही प्रमाणात साम्य आहे. इराणमध्ये जे जुने शिलालेख सापडलेले आहेत ह्या ठिकाणी एक अरियारम्न नावाचा राजा होता. त्या अरियारम्न राजाचा वर्णन करणारा शिलालेख मिळतो. हा संस्कृत भाषेशी साधर्म्य दाखवतो, शब्दांशी नाही पण व्याकरणाच्या नियमांशी तो बऱ्या प्रमाणात साधर्म्य दाखवतो. मी तुम्हाला शिलालेख सांगतो कसा आहे तो. अरियारम्न क्षायथीय क्षायथिया नाम क्षायथीय वज्रक. आता हे जे शब्दप्रयोग दिसतात ते असे आहेत. अरियारम्न हे राजाचं नाव म्हणजे प्रथमा विभक्ती वापरली. क्षायथीय ह्या शब्दाचा त्यांच्या भाषेतला अर्थ आहे राजा. क्षायथीय क्षायथिया नाम संस्कृतप्रमाणे राजांचा राजा, विभक्ती प्रत्यय पण परफेक्ट बसतात. क्षायथीय वज्रक, वज्रक म्हणजे त्यांच्या दृष्टीने महत्वाचा, तर महत्वाचा राजा. बघा विशेष्य आणि विशेषण यांच्या विभक्ती सेम टू सेम वापरलेले आहेत, म्हणजे परत संस्कृतच नियम झाला. हकामनी हय्य पुस्स. आता हा जो काय शब्दप्रयोग मी केलेला आहे
तो म्हणजे हखामनी. हे राजवटीचं नाव आहे. त्यांच्या भाषेत आपण बघितलं होतं स आणि ह मध्ये कन्फ्युजन आहे. आता हे जे हखामनी आहे, या हखामनीचं जर मी हचा स केला तर लक्षात येईल ते सखामनी येतं, मनाचा मित्र. आणि इंग्लिशमध्ये याचं ट्रान्सलेशन तेच देतात, फ्रेंड ऑफ माइंड असं या राजघराण्याचं नाव आहे. तर तो हखामनी ह ह्य. आता हा जो काय शब्दप्रयोग होतो तो हकामनी ह्य, हा ह ला स केला तर स्य येतो. स्य ही षष्टी विभक्ती झाली, षष्टी एक वचन. म्हणजे हकामनींचा पुस्स, पुस्स म्हणजे पुत्र. बघा सिमिलॅरिटी मिळते. तर या रीतीने ही वैदिक संस्कृत बरोबर बऱ्यापैकी साधर्म्य दाखवणारी भाषा ही प्राचीन पर्शियन भाषा येते. वैदिक संस्कृतामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या म्हणजे प्रामुख्याने वेदातलं जे ज्ञान आहे हे सगळं वैदिक संस्कृतात आहे. आणि त्यामुळं आपल्या इथं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे की जर तुम्हाला वेदांचा अभ्यास करायचा असेल तर वैदिक संस्कृत हे आलं पाहिजे. वैदिक संस्कृताचे जे व्याकरणकार आहेत त्यांच्या व्याकरणांचा अभ्यास, नियमांचा अभ्यास करणं. आणि म्हणून जे आपले प्राचीन वेधशाळा होत्या त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वेदांचं ज्ञान दिलं जायचं, भाषेचं ज्ञान दिलं जायचं. वेद शिकायला गेलात तर आधी संस्कृत शिकायचं, त्याचे व्याकरणाचे नियम शिकायचे आणि त्यानंतर तुम्ही वेदांचा अभ्यास सुरू करायचा. तर हा असा प्रकार आहे. परत एकदा शब्द प्रयोग केलेला आहे पाठशाळा. तर लिटरली मराठीत आपण पाठ म्हणतो त्या पद्धतीचं. याचं कारण म्हणजे वेदांचा ज्ञान देण्याची जी पद्धत असते ते म्हणजे आधी विद्यार्थ्यांकडून वेद पाठ करून घेतले जातात. आता काही जण म्हणतात त्यावेळेला लिखाणाची कला अवगत नव्हती आणि त्यामुळं आधी पाठ करून घेतलं जायचं, कारण पुस्तकच छापली गेलेली नव्हती आणि लिखाण कलेचा विकास झाला नव्हता. तर तसं नाहीये. ह्या गोष्टी एकदा पाठ करून घेतल्या म्हणजे तुम्हाला जेव्हा संदर्भ लागतात त्यावेळेला पटकन ते तुमच्या तोंडावर येतात. अभ्यासाची एक अतिशय उत्तम पद्धत ही प्राचीन काळी आपले पूर्वज वापरत होते. दुर्दैवाने आपण ती पद्धत वापरत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी लिहून ठेवण्यावर भर असतो आणि मला तर अजूनही विश्वास आहे की मी एखादी गोष्ट लिहून ठेवली की ती विसरायला होते. ती न लिहिता डायरेक्ट जर लक्षात असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे त्याचा कुठं बॅकअप नाही आहे आणि त्यामुळे मेंदूमध्ये ती गोष्ट आपल्या साठून राहते. अभ्यास करताना नेहमी हेच तंत्र वापरायचे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ही जी वैदिक संस्कृत आहे ही प्रामुख्याने वेदामध्ये वापरलेली आहे. ह्यानंतरची भाषा येते ती येते लौकिक संस्कृत. लौकिक संस्कृत ही साधारणतः आपल्याला समजते. म्हणजे आता जर तुम्ही पूजा जर सांगायला भटजी आला असेल किंवा आजकाल तर लोक यूट्यूबवरूनच डायरेक्टली पूजा लावतात, तुम्ही ते मंत्र जर नीट ऐकले, तुम्हाला जर मराठी चांगलं येतं, तुम्हाला जर हिंदी चांगलं येतं, या दोन भाषा येतात तर तुम्हाला गुजराती पण कळू शकते. आणि मग अशा वेळेला मंत्राकडे नीट जर कान देऊन ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की संस्कृत पण तुम्हाला कळते. फारशी कठीण नाही आहे. तुम्ही जर मंत्र ऐकलेत तर लक्षात येईल हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी, म्हणजे हळद कुंकू सौभाग्य द्रव्य अर्पण करा. पुष्पम समर्पयामी, दीपम दर्शयामी, धूपम आग्रहापयामी, म्हणजे मी दिवा दाखवतो, मी धूपाचा वास देतो. आता हे जे शब्दप्रयोग आहेत हे सामान्य लोकांना कळणारं संस्कृत आहे. याला लौकिक संस्कृत असं नाव आहे. तर संस्कृतमध्ये हे दोन विभाग आहेत, ते म्हणजे वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत. ज्ञात इतिहासात पहिले व्याकरणकार किंवा वैयाकरण हे यास्काचार्य येतात. जेव्हा आज जे आपण संस्कृतचं व्याकरण वापरतो ते व्याकरण हे विविध ऋषीमुनींनी केलेलं आहे, पण त्यातही पाणिनी नावाचे जे ऋषी आहेत यांनी केलेलं व्याकरण हे स्टँडर्ड मानलं जातं. त्यामुळं पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार, म्हणजे आज जे आपण संस्कृत वापरतो याचे व्याकरणकार हे पाणिनी येतात. आता यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे प्राकृत भाषा म्हणजे काय. खूप जणांमध्ये हे कन्फ्युजन असतं की प्राकृत आणि संस्कृत. तर त्याची एक सोपी व्याख्या लक्षात ठेवा. संस्कृतपासून उत्पन्न झालेल्या ज्या भाषा आहेत यांना प्राकृत भाषा म्हणतात. ह्या नियमानुसार म्हणजे जी संस्कृत नाही पण संस्कृतपासून उत्पन्न स्रोत आहे तर त्यांना आपण प्राकृत म्हणतो. प्राचीन काळी म्हणजे पाणिनी जेव्हा राहत होते भारतात त्यावेळेला 6 प्राकृत भाषा होत्या. तुम्हाला बाजूच्या यादीमध्ये त्या प्राकृत भाषांची नावं दिसतील, ज्यामध्ये महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, मागधी, पाली अशा विविध भाषा तुम्हाला दिसतात. पु ल देशपांडे गमतीने म्हणतात
या प्राकृत भाषा आहेत की नाही माहीत नाही, पण पैशाची भाषा आजकाल सगळ्यांना कळते. तर नेमकी तीच पैशाची भाषा काय होती याबद्दल आपल्याला अनफॉर्च्युनेटली माहिती नाही आहे. पैशाची याचा अर्थ आपण जी पैशाची म्हणतो तशी नाही. पिशाच्य शब्द असावा बहुधा, त्याचं तद्धित रूप होतं पैशाची. तर ही जी पैशाची भाषा आहे, ह्या संदर्भात पैशाची भाषेतले निश्चित कोणतेही संदर्भ आज उपलब्ध नाहीत. पैशाची भाषेतून संस्कृत भाषेत भाषांतरित केलेले लेख उपलब्ध आहेत. जैन वाङ्मयामध्ये काही कथा ह्या पैशाची भाषेतून संस्कृतमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत, त्या मिळतात. परंतु मूळ पैशाची भाषा कशी होती याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. तुम्हाला कोणाला मिळाली तर नक्की सांगा. साधारणतः अफगाणिस्तानचा जो परिसर होता म्हणजे गांधार, ह्या भागात ही पैशाची भाषा असावी असा अंदाज आहे. आणि त्या आधारित म्हणतात की तिकडचे जे पठाण लोक आहेत ते जी भाषा बोलतात, पुश्तू भाषा, ती पुश्तू भाषा ही प्रामुख्याने पैशाची भाषेपासून विकसित झालेली असावी. महाराष्ट्री भाषा नावावर वाटतं त्याप्रमाणे महाराष्ट्रातली भाषा ती महाराष्ट्री, पण तसं नाहीये. ही भाषा भारताच्या विस्तृत भूभागावर बोलली जाणारी भाषा. हरियाणापासून ते पश्चिम उत्तर प्रदेशापर्यंत, परत एकदा सांगतोय, उत्तर प्रदेश नावाचं जे आजचं राज्य आहे त्याचा पश्चिमेकडचा भाग, पश्चिम उत्तर प्रदेशापासून हरियाणापर्यंत उत्तर दिशेला, राजस्थान, माळवा म्हणजे मध्य प्रदेशचा भाग, गुजरात, महाराष्ट्र आणि विदर्भ एवढ्या विस्तृत भूभागावर जी भाषा बोलली जात होती तिचं नाव आहे महाराष्ट्री भाषा. ही महाराष्ट्री भाषा ही व्याकरणकार पाणिनीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट प्राकृत भाषा आहे. आणि त्यामुळं ह्या पाणिनींनी व्याकरण करताना महाराष्ट्री भाषेचं व्याकरण हे सखोल दिलेलं आहे आणि अन्य भाषांमधले भेद दिलेले आहेत. म्हणजे काय की समजा पैशाची भाषा आहे किंवा ती कोणती दुसरी भाषा असेल, मागधी आहे, तर मागधी भाषेत जो महाराष्ट्री भाषेप्रमाणे व्याकरण जात नाही तेवढाच भेद दिलाय आणि बाकी ठिकाणी लिहून ठेवलंय तथैवच, म्हणजे महाराष्ट्री भाषेप्रमाणे हे व्याकरण जाईल. ह्याच महाराष्ट्री भाषेपासून पुढं मराठी भाषा तयार झाली, पण डायरेक्टली नाही. अपभ्रंश नावाची भाषा होती, महाराष्ट्री अपभ्रंश म्हणतात. यानंतर जुनी मराठी आणि त्यानंतर नवी मराठी. तर असा हा भाषेचा प्रवास आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्री भाषा ही एक प्राकृत भाषा आहे. त्यामुळं तुम्हाला जुन्या काळातले जे काही रेफरन्सेस मिळतील हे संस्कृतमध्ये असतील, महाराष्ट्री भाषेत असतील, पाली भाषेत असतील, शौरसेनी, पैशाची, अशा विविध भाषांमध्ये हे असू शकतात. अर्थात प्राकृत भाषांचं व्याकरणही पाणिनी नावाच्या विद्वानानेच केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की भाषा ह्या शुद्ध राहिल्या आहेत का? मी शब्दप्रयोग करतोय परत एकदा, भाषा या शुद्ध राहिल्या आहेत का? तर संस्कृत भाषा ही अतिप्रचंड प्रमाणात शुद्ध भाषा आहे. ह्यामध्ये परकीय शब्दांचा भरणा हा बऱ्यापैकी कमी आहे. मी म्हणत नाही नाहीच आहे, पण बऱ्यापैकी कमी आहे. याचं कारण म्हणजे आपले पूर्वज हे खूप कट्टर होते. त्यांनी नवीन चांगल्या गोष्टी स्वीकारल्या नाही असं नाही, परंतु त्यांना आपल्या भाषेतली नावं देऊन त्या स्वीकारलेल्या आहेत. त्यांची जशीच्या तशी नावं घेण्याचा प्रयत्न हे आपण केलेले नाही आहेत आणि त्यामुळं बरीचशी भाषा शुद्ध राहिली. जे प्राचीन काळातले जे कोण प्रख्यात लोक होते त्यांच्यामध्ये एक वाक्य असायचं, ते म्हणजे न वदेत यावनी भाषा, यवन लोकांच्या भाषा बोलू नये. यवन याचा अर्थ त्यावेळेला ग्रीकांचा प्रादुर्भाव भारतात खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. विशेषतः वायव्य उत्तर भारतामध्ये ग्रीकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता आणि अशा वेळेला त्या ग्रीकांच्या भाषा बोलायच्या नाहीत, न वदेत यावनी भाषा. आणि त्यामुळं संस्कृत भाषा ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात शुद्ध राहिलेली आहे. अर्थात भाषा शुद्ध ठेवली, कल्पना मात्र आपण दोघांच्या इकडून तिकडून घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण जे मराठीमध्ये किंवा आपण साधारणतः भारतीय अवकाशशास्त्रात, खगोलशास्त्रात राशी वापरतो, ह्या ज्या 12 राशी आहेत, ही कल्पना ही भारतीयांची नाही, ही ग्रीकांची कल्पना. ती आपण स्वीकारली, पण त्याला सन साइन वगैरे असं नाव न देता राशी या रीतीने नाव देऊन ती आपण स्वीकारलेली आहे. विज्ञान आहे, विज्ञानाच्या ज्या कल्पना आहेत ते इकडून तिकडे देवाणघेवाण होतेच. आकाशातला जो ग्रहगोलांचा मार्ग आहे तो ग्रीक लोक 12 भागामध्ये कल्पत होते
आणि त्यामुळे त्यांच्या 12 राशी आहेत. आपण अधिक प्रभावी होतो. आपण 27 नक्षत्रांमध्ये ते मार्गक्रमण बघत होतो आणि त्यामुळं आपल्याकडे ती 27 नक्षत्र आहेत. त्यांना कॉन्स्टेलेशन असं म्हणत ग्रीकांनी पण ती संकल्पना स्वीकारलेली आहे. याला म्हणतो आपण कल्चरल एक्सचेंज. तर या पद्धतीमध्ये एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीकडं हे ज्ञानाचं आदान प्रदान होत गेलेलं आहे. तर या रीतीने आपण ज्या भाषेचं शुद्धता म्हणतो ती संस्कृत ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात शुद्ध राहिलेली भाषा आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मूळ संस्कृत काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी मुखोद्गत करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये करप्शन म्हणजे दुसरी सरमिसळ येणं हे प्रमाण कमी आहे. नाहीच आहे असं मी म्हणणार नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर रामायणाचं आपण उदाहरण घेऊ शकतो की रामायणाचा जे पहिला भाग आहे म्हणजे जिथं प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून लंका विभीषणाच्या ताब्यात देऊन अयोध्येला परत जातात, ज्या ठिकाणी मूळ रामायण हे संपलेलं आहे. ह्यानंतर कित्येक वर्षांनी रामायणाचा दुसरा भाग लिहिला गेला, त्याला उत्तरकांड असं म्हणतात. म्हणजे मूळ वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये उत्तरकांड हा प्रकार नाही. हा उत्तरकांड हा नंतर जोडला गेलेला प्रकार आहे. तर ह्या रीतीने तुमच्या लक्षात येईल की काही बाबतीत ह्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु तरी पण आपण असं म्हणत नाही की आज आपल्याकडे उपलब्ध पुराव्यानुसार मूळ रामायण वेगळं आणि उत्तरकांड हे वेगळं आहे. आता आपण साधारणतः ही भाषेची ओळख करून घेतली. म्हणजे आता संदर्भ तुमच्या लक्षात येतील की मूळ भाषा संस्कृत, जी वैदिक संस्कृत आहे, ह्यानंतर त्याचं थोडंसं सोपं रूप झालेलं आहे ते लौकिक संस्कृत असं झालेलं आहे. लौकिक संस्कृतानंतरही परत ती भाषा कठीण वाटू लागल्यामुळं सामान्य जनांमध्ये त्याचं रूप झालेलं आहे ते म्हणजे प्राकृत भाषा झालेल्या आहेत. भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या, यांना प्राकृत भाषा म्हणतात. प्राकृत म्हणजे संस्कृतपासून तयार झालेल्या पण संस्कृतपेक्षा भिन्न अशा भाषा. आता यामध्ये तमिळ भाषा ही आपण प्राकृतामध्ये धरत नाही, कारण तमिळ भाषा ही सर्वस्वी वेगळी भाषा येते. ही भारतातच तयार झालेली भाषा आहे, परंतु हिचा संस्कृत बरोबर प्रत्यक्ष असा संबंध येत नाही. कालांतराने तमिळ भाषेमध्ये संस्कृत शब्द घेतले गेले ही वेगळी गोष्ट आहे, पण मूळ तमिळ भाषा ही संस्कृतपेक्षा भिन्न जाते. तमिळ भाषेची लेखनशैली ही संस्कृतपेक्षा भिन्न जाते. तमिळ भाषेची लेखनशैली ही साधारणतः इंग्लिश किंवा रोमन लिपीप्रमाणे ही जास्ती जाते. म्हणजे स्वर व्यंजन एकापुढे एक ठेवत जायचं. जेव्हा संस्कृत भाषा ही वेगवेगळ्या लिपीत लिहिली गेलेली आहे. मोहिंजोदडो हडप्पा त्या ठिकाणी जर संस्कृत भाषा असेल असं बऱ्याच जणांचं मत आहे की ती संस्कृतच आहे त्यावेळेला वापरलेली भाषा, परंतु अजून ते प्रत्यक्ष सिद्ध करता आलेलं नाही. जर ती संस्कृत असेल तर ती कुठच्या लिपीत लिहित होते हे आपल्याला अजून वाचता आलेलं नाही. पण ज्ञात इतिहासाप्रमाणे संस्कृत ही ब्राह्मी लिपीत लिहिली जात होती. त्यामुळं तुम्हाला ब्राह्मी लिपीचे जे काही लेख आहेत हे बघायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे लेख आहेत. नाणेघाट नावाची एक जागा अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला आहे. अहमदनगर नसेल, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला, उत्तर पश्चिम दिशेला येते. अहमदनगरची बाजू त्याला लागून आहे. म्हणजे एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर नाणेघाट ही जागा येते, जुन्नरच्या जवळ येते. तर ही जी नाणेघाट आहे या ठिकाणी शिलालेख आहेत, हे ब्राह्मी लिपीतले शिलालेख आहेत. पुणे जिल्ह्यातच दुसरी जागा येते म्हणजे कार्ला गुंफा. लोणावळ्याला एकविरा देवी हे देवस्थान आपल्याला माहिती असेल, प्रसिद्ध देवस्थान आहे. त्याच्या मागे ज्या गुंफा येतात त्या आहेत कार्ला गुंफा. तर ह्या ठिकाणी सुद्धा ब्राह्मी लिपीतले शिलालेख मिळतील. तर ही ब्राह्मी लिपी ही पूर्वी वापरली जात होती. ब्राह्मी लिपीनंतर नंतरच्या मधल्या काही कालखंडात वायव्य भारतामध्ये म्हणजे आजच्या पाकिस्तानच्या भागामध्ये एक उलटी लिपी प्रसिद्ध होती. उलटी म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे लिहित जातो, तर हे उजवीकडून डावीकडे लिहिणारी लिपी होती. तिचं नाव आहे खरोष्टी लिपी. हे पर्शियन लोकांनी आक्रमण केल्यामुळे पर्शियन लोकांची ही खरोष्टी लिपी आपण स्वीकारली होती. नंतरच्या काळामध्ये देवनागरी लिपीचा विकास झाला. देवनागरी लिपी नक्की कधी विकसित झाली हे माहीत नाही, पण इसवी सनाच्या सुरुवातीला कधीतरी देवनागरी लिपी विकसित झाली असावी. परंतु ती भारतभर प्रचलित होण्यासाठी सुमारे सहस्त्र वर्ष गेली आणि 1000 सालानंतर देवनागरी लिपी ही भारतात प्रसिद्ध झालेली आहे. तिचा नक्की उदय माहीत नाही, पण असं म्हणतात की ब्राह्मी लिपीतली जी अक्षरं आहेत त्याच्यामध्येच थोडंफार परिवर्तन करून अधिक सोप्या पद्धतीमध्ये देवनागरी लिपी ही तयार केली गेली.
ह्यानंतर देवनागरी लिपीची मोडतोड करून मोडी लिपी तयार केली गेली काही प्रमाणात. मोडीमध्ये परत एकदा दक्षिण भारतीय वर्णमाला, त्यानंतर उर्दूतली काही कल्पना आणि गुजरातीतली काही कल्पना, असं सगळं मिश्रणातून आणि मूळ देवनागरी असं करून मोडी लिपी तयार झाली. ती महाराष्ट्रापुरती आहे. तर ह्या रीतीने वेगवेगळ्या लिपी ह्या होत्या. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल भाषा वेगळी आणि लिपी वेगळी. महाराष्ट्री पण मी ब्राह्मी लिपीत लिहू शकतो, संस्कृत पण मी ब्राह्मी लिपीत लिहू शकतो. तसं आपण इंग्लिश लिहितो, ती रोमन लिपीत लिहितो. इंग्लिश ही भाषा आहे, लिपी ही रोमन आहे. ज्यावेळेला सुरुवातीला देवनागरीमध्ये लिहिता येत नव्हतं आपल्याला व्हॉट्सअपमध्ये, किंवा जे फोन होते आपले, स्मार्टफोन नव्हते, तर त्या जमान्यामध्ये फोनमध्ये रोमन लिपीतच लिहिता यायचं, देवनागरीत लिहिता येत नव्हतं. मग त्यावेळेला आपण जे काही संदेश करायचो की मी उद्या येणार आहे, तर ते MIUDYA, तर हे जे प्रकार लिहित होतो, म्हणजे मी थोडक्यात मराठी भाषा ही रोमन लिपीत लिहितो. तर ह्या दोन कल्पना, लिपी आणि भाषा, या दोन कल्पना वेगळ्या आहेत, ही नीट समजून घ्यायचं. आज आपण या ठिकाणी हे व्याख्यान थांबवतोय. उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण प्रत्यक्ष भारतीय संस्कृत भाषेतलं वाङ्मय उद्या आपण सुरू करू. पण हे करायच्या आधी तुम्हाला भाषेचं ज्ञान साधारणतः आहे ही चांगली गोष्ट आहे. ह्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि तो पेपर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचं व्याख्यान ऐकायचं आहे. धन्यवाद.